ग्रामीण भागात यात्रा जत्रा आली की तमाशा आणि नाटक हे आलंच. हीच महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख आहे. याच तमाशाच्या रंगमंचावर वास्तव दाखवणाऱ्या पडद्यांचं अधिक महत्त्व असतं. या स्पर्धेची जागा आता डिजिटल युगामध्ये फ्लेक्स पेंटिंगनं सध्या घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात तडवळे गावात असणाऱ्या श्रीनिवास शंकर कांबळे यांनी ही लोप पावत चाललेली कला जोपासण्याचं काम गेले अनेक वर्ष ते करत आहेत. याच रंग मंचावरील जो पडदा आहे त्याचं वास्तव दाखवण्याचं चित्र ते करत असतात. त्यांच्याबद्दलची आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. काय सांगाल, या पडद्यांचं वास्तव दाखवण्याचं चित्रकरण करताय, कधीपासून हे काम करताय तुम्ही आणि याबद्दलची काय माहिती? मी 1992 सालापासून पेंटिंग व्यवसायामध्ये आहे. परंतु आत्ता ही पडद्याची लोककला जो आहे ती आता थोडीशी लोप पावत चाललेली आहे. तर मला वाटलं की आपण ही कला जोपासावी, चालू ठेवावी आणि त्या पद्धतीनं मी ही पेंटिंगची कला, पडद्याची कला, कारण पडदे हे फ्लेक्स आणि पडद्यामध्ये फरक असा आहे की फ्लेक्सचं वास्तव दाखवत नाही, परंतु हे मॅट कलर असल्यामुळं वास्तव दाखवतात आणि जे दृश्य स्टेजवरती आहे ते दृश्य परिणामकारक होतं आणि त्याला साजेचं होतं. आणि त्यामुळे हे पडद्याचे मी कला जोपासतोय. आणि हे जोपासत असताना मला ग्रामीण नाटक असेल किंवा तमाशा, काळूबाळू तमाशा मंडळ, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, नंतर आपले पांडुरंग मुळे, अशा अनेक तमाशाने ग्रामीण नाटकातील पडदे मी बरेच दिलेले आहेत बनवून. आणि आता मी देतोय. आता माझ्या पेंटिंगमध्ये वर्षातून मी 4-5 पडदे मी देत असतो. आणि ह्या पडद्यामध्ये पैसा हा माध्यम नाही, परंतु काय होतं की ही कला कुठेतरी जोपासली पाहिजे. कारण ह्याचे दर म्हणजे फ्लेक्सपेक्षा ह्याचे जरा हायस्ट दर जातात रंगामुळं किंवा श्रम जास्त असतं. परंतु मी अल्पशा दरामध्ये ही कला जोपासण्याच्या अल्पशा दरामध्ये पेंटिंग पडदे देण्याचा प्रयत्न करत असतो आणि दरवर्षी माझं चालू आहे. ही कला आता तुम्ही किती वर्ष झालं जोपासताय? यानंतरची पिढी या कलेकडे कसं बघल आणि ही कला जोपासेल का, काय वाटते तुम्हाला? मी बरीच वर्ष ही कला जोपासतोय, परंतु पुढची पिढी ही कला जोपासेल असं वाटत नाही. माझ्या घरात तर कुणी असं नाहीच. माझा मुलगा आता कॉलेजला असतो पुण्याला, परंतु मी आता माझ्या काळापुरते तर मी ही कला जोपासण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहे. आणि त्या पद्धतीनं आता पुढच्या मी बऱ्याच लोकांना आव्हान केलेलं की माझ्याकडे शिकायला या. मुलांना सुद्धा मी नवीन मुलांना सांगतो माझ्या हाताखाली शिकायला या आणि ही कला जोपासा. परंतु याच्यासाठी बरंचसं परिश्रम घ्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो. ती वेळ देण्याची आत्ताच्या काळात मुलांना काही गरज वाटत नाही. आता डिजिटल युग आहे, त्यामुळे मुलं काही एवढी वेळ देत नाहीत. परंतु जी येतील त्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना शिकवणार आहे या बाबतीत. ह्याचा खर्च किती होतो आणि कसा हे पडदे बनवले जातात, काय सांगाल? या पडद्याबद्दलचं काय महत्व आहे? सरासरी हे कापड असतं. कापडावरती शिवणे वगैरे हे सगळे कापडाचा आता सरासरी जर म्हटलं तरी 2-2.5 हजारापर्यंत कापडाचा दर जातो. नंतर शिवणावळ असते, हे असते, रंग जे असतात, असं सरासरी 15,000च्या आसपास एका पडद्याला खर्च टोटली जातो. त्या मानाने श्रम जर केले तर श्रमाच्या मानाने ते पैसे मिळत नाहीत. परंतु ही कला जोपासली पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ही करत आहे आपण. परंतु या श्रमाच्या मानाने तसे पैसे मिळत नाहीत. एकंदरीतच तुम्ही जर पाहायला गेलं तर श्रमाच्या माध्यमातून जे काम केलं जातं त्याचा मोबदला पुरेसा मिळत नसल्याचं देखील श्रीनिवास यांनी सांगितलं आहे. मात्र हे कला जोपासण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.